नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो. कामगार विभागाची ही जी 78 पदाची जी भरती आहे त्याच्या संदर्भात एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आहे आणि हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ फार इम्पॉर्टंट आहे आणि तुमचा जो अभ्यासक्रम कोणते नेमके कायदे करायचे आहेत हे तुम्हाला या व्हिडिओत मी सांगतो. ठीक आहे. तत्पूर्वी आपली ही जी ठीक आहे, ही जी बॅच आहे, ठीक आहे, ही टेस्ट सिरीज, बाय द वे ही टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री मिळणार आहे. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या बॅचमध्ये टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री मिळणार आहे. तर ह्या बॅच आहेत. जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला फक्त आणि फक्त कायदा सम्राट बॅच घ्यायची आहे, ही बॅच घेऊ शकता तुम्ही. 499 मला माहित नाही आता एक्झॅक्टली किती फीस असणार त्याची, पण 499च्या आसपास आता राहील. ठीक आहे. किंवा त्यापेक्षा थोडीशी जास्त वाढू शकते किंवा GST वगैरे काहीतरी असेल त्याला. आणि जर सगळ्या विषयाची जर करायची असेल तुम्हाला तर ही देखील बॅच आहे. 1200-1300 पर्यंत काहीतरी अशी याची फीस असेल. 1000 ते 1200 पर्यंतची. चेक करून घ्या. ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करा. काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी आली या नंबरवरती रिच आउट करू शकता. नाव आता आज महत्त्वाचं आहे की काल वेबसाईटवरती इथं अपडेट झालेला आहे. परिपत्रके आणि अधिसूचनामध्ये जर तुम्ही टिक केलं, क्लिक केलं तर तुम्हाला नेमकं या नवीन जे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे त्या नवीन प्रसिद्धीपत्रकाचं काय म्हणणं आहे. मला काय म्हणायचं आहे की मी पहिल्यांदा ज्यावेळेस यूट्यूबवरती आलो होतो आणि कामगार कायद्यासाठी आपल्याला 50 कायदे करावं लागणार आहे हे सांगितलं होतं. का? कारण ते वेबसाईटवरच दिलेले होते 50 कायदे. कोणत्याही विभागाचे वेबसाईटवर जे कायदे असतात ना तर त्याची अभ्यासक्रम करावाच लागतो. ठीक आहे. मी सांगितले म्हणून सगळ्यांना ते सांगावंच लागलं. आता मास्तरनं सांगितलं म्हणजे सगळ्यांनाच सांगणं गरजेचं आहे. मग आता नाही एवढे काय करायची गरज आहे. मग काही ते जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे म्हटले होते ना की काही लोक जे आहेत ना, लोक तर काही चालत नाही पण मग ते RTI ॲक्टिव्हिस्ट बनतात. काही 2-4 महाभागांनी काय केलं की बाबा RTI टाकले, बाबा आम्हाला कोणते कायदे करायचे आहे कोणते. आता व्हिडिओ घेतील ते, पण या व्हिडिओमध्ये हे जे पत्रकामध्ये जे आलेलं आहे ना, आता हे शुद्धीपत्रक आहे. शुद्धीपत्रकाचा वरतच सांगते. हे जे खालचं जे आहे ना हे सांगणार नाही. मी सगळं सांगतो मी की कोणते कायदे करायचे आहे, काय करायचे आहे. ठीक आहे. तर ते जे CGI म्हणायचे ना की काही ॲक्टिव्हिस्ट बनतात वगैरे, बंदर के हात में गंदी नाही तर किधर भी चालत आहे फिरता आहे. ठीक आहे. तर तुम्हाला नेमकं किती कायदे करायचे आहे. ठीक आहे. बाकीच्या गोष्टी बाजूला सोडून देऊ. मला काही कोणावर कमेंट वगैरे काही करायचे नाहीये. पण इथून पुढे लक्षात ठेवा, जर तुम्हाला RTI टाकायचा आहे ना तर डायरेक्ट अभ्यासक्रमावर कशाला टाकता. अरे डायरेक्ट प्रश्नावर टाका ना, की बाबा कोणते प्रश्न येणार ते सांगा म्हणून. काय काय महाभाग आहेत. चला एनिवेज मी माझं आवडतं घेतो रोस्टिंग थोडंसं आणि वेबसाईटवर घेऊया. ठीक आहे. पहा आता ही वेबसाईट आहे. वेबसाईटवर तुम्ही प्रसिद्ध परिपत्रक आणि अधिसूचनामध्ये गेल्यानंतर तुम्हाला असा टॅब ओपन होईल. यामध्ये महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा 5 कुठे गेलं, परिपत्रकामध्ये परिपत्रक आणि याच्यामध्ये, ठीक आहे, परिपत्रकामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पदभरती प्रसिद्धीपत्रक आहे. इथं क्लिक केल्यानंतर हे प्रसिद्धीपत्रक तुमच्या समोर येईल. हे जो प्रसिद्धीपत्रक मी काय केलेलं आहे आपल्यासाठी इथं घेतलेलं आहे. ठीक आहे. नाव आता यामध्ये जे 50 कायदे आहेत तर ते 50 कायदे करायची तुम्हाला गरज नाही. हे मी, ठीक आहे, मी युट्यूबवर सांगितलं नव्हतं, पण बॅच मधल्या आपल्या सगळ्या पोरांना माहिती आहे की नेमकी किती कायदे करायचे आहे आणि किती नाही. ठीक आहे. चला आता अगोदर एवढं समजून घेऊया की नेमकं याच्यात काय आहे. आता हे प्रसिद्धीपत्रक आहे आणि याच्यामध्ये काय आहे की फक्त 2 ठिकाणी ज्या माजी सैनिक ज्या आहेत, माजी सैनिकांसाठी जागा ज्या आहेत ना तर त्या तिथं वाढवून दिलेल्या आहेत. ठीक आहे. माजी सैनिकासाठी या 2 ठिकाणी अपडेट केलेलं आहे. ना आता ही जी खालची जी नोट आहे ही नोट व्यवस्थित आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. सरळ सेवा स्पर्धा परीक्षा गट क, सरळ सेवा पद्धतीने गट क मधील महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदावर नियुक्तीबाबत सामान्य प्रशासन विभाग 10 जुलै 2008च्या शासन निर्णयाच्या अन्वये संबंधित मराठी भाषिक उमेदवारांनी ते महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या 865 गावातील रहिवासी असल्याबाबतचा त्यांचा वास्तव्याचा सक्षम अधिकाऱ्यांचा विहित नमुन्यातील करण्याची गरज आहे. आता जे गुजरात झालं, स्पेसिफिकली इथं तर कर्नाटक विषय सांगितलेला आहे. कर्नाटकच्या बाउंड्रीवरती जे आपले लोक आहेत, ज्या 865 गावावरती महाराष्ट्र सरकारनं दावा सांगितलेला आहे, मग तिथले लोक काय आहेत, द्विभाषिक आहेत. मग त्यांची मराठी तेवढी म्हणजे अस्खलित नाही आहे. ठीक आहे. तर ते थोडंसं कन्नड भाषेचं काय मराठीफिकेशन झालेलं आहे. तर त्या लोकांना महाराष्ट्र शासना म्हणजे रहिवासी असल्याचा पहिले तर त्यांना दाखला द्यायचा आहे आणि नंतर मराठी भाषा येते की नाही त्याच्यासाठी देखील त्यांना काय आहे, पत्र जे आहे तर ते पडताळणीच्या वेळेस त्यांना दाखवायचं आहे. पडताळणीच्या वेळी वरील प्रमाणे दाखला दाखल करणे गरजेचं आहे. नाव आता 13/5 दिनांक 13/5 रोजीच्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील नमूद करण्यात आलेले अभ्यासक्रम या शीर्षकाखाली विषय क्रमांक 5 मध्ये विविध कामगार कायदे म्हणजे कामगार आयुक्तालयाच्या या संकेतस्थळावर
कायदे व नियम या टॅब अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेले कामगार कायदे यांचा समावेश राहील. म्हणजे कायदे व नियम या वेबसाईटवर या टॅबमध्ये गेल्यावर अर्ध्या युट्यूबच्या मस्त लोकांना कायदे आणि हे जे आहे ना तर ते सापडलेलंच नाही ते. ठीक आहे, हा टॅबच नाही सापडला, कारण इथून येतच नाही तो. ठीक आहे, आता याच्यामध्ये दिलेलं आहे, आपण डे 1 ला पाहिलं होतं की याच्यामध्ये किती 50 कायदे आहे. ठीक आहे ना, आता मी तुम्हाला फक्त कन्फ्यूज करण्यासाठी हे जर 50 कायदे आहे असं नाही, मी तुमच्यासाठी एक दुसरी पीपीटी आणि दुसरी पीडीएफ लावतो मी. आता यावरती तर 50 दिलेले तर 50 करायची गरज नाहीये. आता हे आपल्या डे 1 ला आपल्या पोरांना अभ्यासक्रम मिळाला होता आणि अभ्यासक्रमामध्ये काय काय कोणकोणते कायदे आहे पहा. 50 कायदे वेगवेगळ्या अभ्यासनाची आवश्यकता नाही. केंद्र सरकारने नवीन लेबर कोड आलेले आहेत. ठीक आहे, कोणते 2020 चे नवीन कायदे आलेले आहेत. ठीक आहे, 4 लेबर कोड आलेले आहेत आणि 29 कायदे, किती 29 कायदे मर्ज झालेले आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन अभ्यासक्रमासाठी म्हणजे जुने कायदे अभ्यासाची गरज नाही किंवा सगळेचे सगळे करायची गरज नाही ना. आता महत्त्वाचा प्रश्न राहतो की सर नेमके कायदे करायचे कोणते. मी तुमच्यासाठी आता ही पीडीएफ जी आहे ना तर ती तुमच्यासाठी मी काय करतो टेलिग्रामला टाकून देतो. मी हीच पीडीएफ ही पीडीएफ आपल्या नॉर्मल टेलिग्रामला नाही, फक्त जिथे विद्यार्थी त्यांना टाकली होती ही पीडीएफ तिथे टाकतो मी. ठीक आहे, याच्यामध्ये कोणकोणते आहे लेबर कोड वगैरे आपला जवळपास 60-70% अभ्यासक्रम जो आहे तर तो झालेला आहे. सोशल सिक्युरिटी, ठीक आहे, सामाजिक आणि व्यावसायिक सुरक्षा झालेला आहे. ठीक आहे, चाइल्ड लेबर, देन शॉप ऍक्ट. अर्धे तर मस्त लोक म्हणे शॉप ऍक्टची गरज नाही. शॉप ऍक्टची गरज नाही, कशी गरज नाही. माझं तर कधी कधी डोकं हे होत. हे बा, हे 26 कायदे जे आहेत ना हे फार इम्पॉर्टंट आहे. बाकीचे जे कायदे आहे मिनिमम वेजेस, पेमेंट ऑफ वेजेस, पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट इक्वल, हे जे आहेत ना हे कायदे तुम्हाला करायची गरज नाही. फॅक्टरी ऍक्ट 1948 ठीक आहे मी घेतला होता तो, पण तो देखील करायची गरज नाही. नाव आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सर आम्हाला पीवायक्यू कुठे मिळते. नाव आता बरेचसे शिक्षकांना मी पाहिलं की त्यांनी जुने 2013-14 जे पेपर आहेत ना तर ते घेऊन पोरांना सांगितलं की हा आता हे पीवायक्यू आहे. मी हात जोडून विनंती करतो अशा शिक्षकांना की बघा आता नवीन कायदे जे आहेत ना तर ते 2020 मध्ये आलेले आहेत. अगोदरच्या ज्या पेपर होते जसं की कामगार अधिकारी जो एमपीएससी मार्फत पेपर झाला होता ना, एमपीएससी मार्फत देखील झालेला आहे. ठीक आहे, तर ते जे आणि बाकीचे जे 1-2 पेपर होते 2012-14 आणि 17 तर ते 2020च्या पूर्वीचे जे 50 कायदे होते त्यावरचे होते. 29 कायदे रद्द झालेले आहेत आणि ते रद्द बातल जे अभ्यासाला येणार नाही ते तुम्ही पोरांना जर अभ्यास करायला लावणार तर फार अवघड आहे. मी ही पीपीटी जी आहे तर ती एका हेल्दी कॉम्पिटिशन व्हावं. ठीक आहे, सगळ्या शिक्षकांनी जो अभ्यासक्रम आहे तो शिकवावा. याच्यासाठी मला काही याच्यात क्रेडिट घ्यायचं नाही आहे. हे काय मी माझं नाही केलेलं, हे सगळं ऑलरेडी वेबसाईटवर आहे. मी फक्त थोडंसं वेगळं केलेलं आहे. ही सगळी पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, तुम्हाला ही पीडीएफ मिळेल आणि त्यामधून तुम्हाला ज्या शिक्षकांकडून तुम्हाला शिकवलेलं आवडेल त्यांच्याकडून शिका. पण जे अभ्यासात येणार आहे ना तर तेच करायचं. 25-26 कायदे आहे बस तेवढेच करायचे. ऑलराईट, एनिवेज आता जास्त काही व्हिडिओ लांबवत नाही मी. ठीक आहे, आता पुरतं एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.